आय एम शुअर हे सावलीनेच घडून आणलंय ना. का तू तिला पकडून ठेवलं होतंस का? खरंच जर असं असेल तर थांब. कुठे चाललाय? तू जे काय केलंयस यात बघून कबूल कर की सावलीला शेवटच्या दिवशी तूच पळवून नेलं होतंस. नाही ऐश्वर्या, हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. मला संपवायचा डाव दिसतोय कोणाचा तरी. पण कोण असेल? मी आता जर हे कबूल केलं तर माझं काही खरं नाही. मी स्वतःच या सगळ्यात अडकणार. नाही 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 ऐश्वर्या, काहीच बोलायचं नाही. काय मग सुरू करू कॅमेरा? झालं विचार करून? आपल्याला जे हिच्याबद्दल सांगितलं होतं अगदी तसंच वागते ही बाई. खरंच बॉस या बाईला चांगलंच ओळखत असणार. काय करतोय? हो, तुम्हाला उशीर का झाला यायला? ऑफिसचा ताण वाढलाय का? मी उद्यापासून येऊ का ऑफिसला? नाही सावली, मी ऑफिसला गेलोच नव्हतो. मग बाहेर मीटिंग होती? तसंच काहीतरी. तसंच काहीतरी म्हणजे? अगं मी इथे गेलो होतो बाबुळवाडीला. का सगळं ठीक आहे ना? हां सगळं ठीक आहे. तू एवढं सगळं चांगलं मॅनेज केलं ना ते की तिथे आता काहीच प्रॉब्लेम नाही येणार. तिथला सप्लाय कधीच बंद होणार नाही आहे. आपलं सहज रुटीन म्हटलं बघू जरा लक्ष देऊ म्हणून गेलो होतो, बाकी काही नाही. बरं ऐका ना सारंग सर, ऐश्वर्या मॅडमचं काही कळलं का? म्हणजे देवाभाऊंना सांगा ना त्यांना घरी घेऊन यायला. नील भाऊजी काळजीत असतात. मला तर असं वाटत होतं की नील भाऊजींना सांगून टाकावं की आपल्याला माहिती आहे ऐश्वर्या मॅडम कुठे आहेत ते. नाही 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 करू नकोस ना प्लीज, करू नकोस. तिच्या बाबतीत कुणालाही कळता कामा नाही. कारण हे बघ, तिच्या डोक्यात ना काहीतरी मोठा प्लॅन चालू असणार आहे म्हणून ती घर सोडून गेली आहे. आधी तिला येऊ दे, तिचा प्लॅन समजून घेऊ, नंतर आपण आपलं पाऊल उचलू. तसंही देवाची माणसं तिच्यावर नजर ठेवून आहेतच ना. तिने काहीही केलं तर आपल्याला आधी कळेल. तू काळजी नको करू.